का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकल्प कसा करावा, संकल्प करणे म्हणजे काय आणि तो का केला जातो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये देत आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत मिळून जाईल आणि संकल्प करताना तुम्हाला कधी शंका देखील राहणार नाही आणि तुम्ही प्रत्येक पूजा करताना या सोप्या पद्धतीने संकल्प नेहमी करू शकाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. संकल्प करणे म्हणजे काय? शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. संकल्पना घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते. यामुळे दररोजच्या पूजेमध्ये ही पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी. संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल. संकल्प कसा करावा? तर संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते, कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी. गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो. संकल्प करण्यासाठी आपल्याला ताम्हण लागतो. त्या ताम्हणामध्ये आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. गणपती हा पाण्याचा अधिपती आहे, त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत. त्यानंतर फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करायचे आहे किंवा त्यांचा मंत्र म्हणा आणि नंतर आपले पूर्ण नाव, आपले गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे. आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करत आहात तो महिना, ती तारीख, ज्या गावामध्ये आपण राहत आहात ते गाव, त्यानंतर आपल्याला ज्या इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे आणि त्यानंतर हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. संकल्पाचे उदाहरण: हे परमेश्वरा, मी आज तुमच्या चरणी हा संकल्प करते की मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा महिला असेल तर माझ्या संसारासाठी, नोकरी करण्यासाठी, माझं स्वतःचं घर पूर्ण करण्यासाठी मी कठोर परिश्रम केले. माझा अभ्यास नियमितपणे करेल आणि माझ्या शिक्षकांच्या सूचनांचे पालन करेल. मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. परमेश्वरा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझा संकल्प पूर्ण करून घ्या. संकल्प करताना लागणारे साहित्य: गंगाजल किंवा शुद्ध पाणी, फुले, अगरबत्ती, धूप, दिवा, एक तांब्याचं ताम्हण. संकल्प करण्याची पद्धत: प्रथम पाणी किंवा शुद्ध गंगाजल, शुद्ध पाणी आपल्याला घेऊन आपल्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर शिंपडा. म्हणजेच काय, तर संकल्प करताना अगोदर हातपाय, तोंड स्वच्छ धुवून नंतरच मग आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे आणि बसण्याआधी संकल्प सोडायचा आहे. नंतर फुले, अगरबत्ती, धूप, दिवा लावून देवाची पूजा करा. नंतर हातात पाणी घेऊन आपला संकल्प करा. संकल्प करताना स्पष्ट आणि ठोस शब्द वापरा. अंतःकरणापासून आपल्याला एखादी इच्छा व्यक्त करायची आहे. संकल्प करताना आपली इच्छा शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे अगदी अंतःकरणापासून देवाला पूर्ण शरण जाऊन संकल्प हा करावा. अगदी एखादी अडचण असेल मोठी तर डोळ्यात पाणी देखील आलं पाहिजे की जेणेकरून एवढ्या अंतःकरणापासून आपण संकल्प केला पाहिजे. संकल्प घेतल्यानंतर त्याचे पालन करण्यास वचनबद्ध राहा. संकल्प कधी केला जातो? संकल्प तुम्हाला तुमच्या सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे. तुम्ही 21 दिवस जर सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही. संकल्प तोडला तर काय होते? सेवेदरम्यान तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आलं किंवा तुम्हाला अचानक गावाला जावं लागलं तर तेवढे दिवस स्किप करा. तुम्ही नंतर परत ती सेवा कंटिन्यू करू शकता. पण सुतक आणि विटाळ आलं तर तुम्हाला नव्याने सेवा सुरू करायची आहे. असं नाही की तुम्हाला परत सुरुवातीपासून ती सेवा करायची आहे. तुम्ही जर गावाला गेले तरच तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता. पण तुम्ही संकल्प केलेला आहे, जेवढे तुमचे पारायण झालेले असेल तेवढे पारायण तुम्ही केलेले आहे. त्यानंतर जेवढे अडचणीचे दिवस आहेत तेवढे सोडून तुम्हाला पुढे ते पारायण सुरूच ठेवायचं आहे.
संकल्प कसा सिद्ध करावा? सेवेदरम्यान तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्प केला जातो, ती इच्छा पूर्ण झाली तर हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. असं नाही की तुम्ही अर्धवट तुमचा संकल्प सोडून द्याल. कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुमची इच्छा पूर्ण जरी झाली तरी तो संकल्प जेवढ्या दिवसांचा तुम्ही केलेला आहे, तो संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. संकल्प करण्याचा उद्देश, संकल्प हा केवळ इच्छापूर्तीसाठी घेतला जात नाही, तर संकल्प हा एक प्रकारचा संकल्पशक्तीचा विकास करण्यासाठी देखील केला जातो. संकल्प घेतल्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते आणि आपण कठोर परिश्रम करण्यास तयार होतो. आणि संकल्प केल्यामुळे आपण जी सेवा करतो ती देखील आपण संकल्पामुळे नियमित करतो व ती सेवा आपण पूर्ण देखील करतो. संकल्प घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. संकल्प नेहमी स्पष्ट आणि ठोस असावा. संकल्प घेताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. संकल्प घेतल्यानंतरच त्याचे पालन करण्यास तयार असावे. संकल्प काय आहे? पूजा किंवा सेवा करताना इच्छित फळ मिळण्यासाठी देवतेला प्रतिज्ञा करणे. संकल्प हा कोणत्याही पूजा किंवा सेवेच्या आधी पहिल्याच दिवशी करावा. नंतर आपल्याला संकल्प करण्याची अजिबात गरज नसते. संकल्प हातात पाणी घेऊन मंत्र म्हणा, इच्छा मनात बोला आणि पाणी ताम्हामध्ये सोडा. तर संकल्पविषयाचे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा संकल्प म्हणजे काय असतो, तो कसा करावा, त्याचे महत्त्व, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला संकल्पविषयी माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा व जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.